आपण शब्दाच्या जाती बघितल्या, शब्दाच्या जाती 8 आहे. तशाच काय असतात शब्दाच्या, जसं अलंकार बघितला आपण, काय बघितला अलंकार. आणि अलंकार 2 प्रकारचे आहेत. एक आहे शब्दालंकार आणि दुसरा काय अर्थालंकार. शब्दालंकार पण बघितला आणि अर्थालंकार पण बघितला. शब्दाच्या अंगी काय असतं, काही शक्ती असतात किंवा शब्दाच्या अंगी वेगवेगळ्या अर्थछटा असतात. काय असतात अर्थछटा. म्हणजे एका शब्दातून अनेक अर्थ निघू शकतात, एका शब्दातून वेगवेगळे अर्थ निघू शकतात. आणि हे जे अर्थछटा असतात यालाच आपण व्याकरणाच्या भाषेमध्ये काय म्हणतो, शक्ती म्हणतो. काय म्हणतो, शक्ती. शब्दांच्या शक्ती. आता शब्दशक्ती जर आपण बघितलं तर त्याची एक शास्त्रीय व्याख्या आहे. शास्त्रीय व्याख्या काय आहे की शब्दाच्या अंगी वेगवेगळ्या अर्थछटा असणारे अर्थ व्यक्त करण्याची जी शक्ती असते तिला काय म्हणतात, शब्दशक्ती. आणि शब्दशक्ती प्रामुख्याने 3 प्रकार मानले जातात. शब्दशक्तीचे किती प्रकार मानले जातात, 3 प्रकार. आणि पहिला प्रकार बघा कुठला आहे, अभिधा. दुसरा प्रकार कुठला, व्यंजना. पहिला प्रकार कुठला, अभिधा. दुसरा प्रकार कुठला, व्यंजना. दुसरा प्रकार कुठला, आणि तिसरा प्रकार काय, लक्षणा. ह्या काय बहिणी का, असूही शकतात. ठीक आहे. आता आपल्याला पहिला जो प्रकार बघायचा आहे गणेश भालेराव सिंबा. ठीक आहे. पहिला प्रकार एकदम सोपा आहे, अभिधा. मी पुन्हा एकदा सांगतो की शब्दाच्या शक्तीची व्याख्या काय आहे की शब्दाच्या अंगी वेगवेगळ्या अर्थछटा असणारे अर्थ व्यक्त करण्याची जी शक्ती असते तिला आपण काय म्हणतो, शब्दशक्ती. आणि शब्दशक्तीचे प्रकार किती, 3 प्रकार आहे. पहिला प्रकार कोणता, दुसरा, तिसरा लक्षणा. चला मग आता आपण पहिला प्रकार बघतोय कुठला, अभिधा. अभिधा या शब्दाचा अर्थ किंवा ह्या शक्तीचा अर्थ आपल्याला समजून घ्यायचा आहे किंवा व्याख्या समजून घ्यायची आहे. शब्दशक्तीमधला हा कितवा प्रकार आहे, पहिला. आणि त्याची व्याख्या काय आहे किंवा अभिधा शब्दशक्ती म्हणजे काय, एखादा शब्द उच्चारल्यावर त्याचा जो रूढ व सरळ समाजमान्य एकच अर्थ निघतो. सरळ म्हणू आपण, काय म्हणू, सरळ समाजमान्य. समाजमान्य एकच अर्थ निघतो त्यास आपण काय म्हणतो, अभिधा म्हणतो. काय म्हणतो, अभिधा. लक्षात घ्या. आता एखादा शब्द असा आहे की ज्याचा सरळ अर्थ निघतो, त्याचा एकदम सरळ अर्थ पकडला जातो, हा लक्षात. आणि त्याचा काही वेगळा असा अर्थ निघत नाही किंवा 2 अर्थ त्याला नसतात. जसा आहे तसा त्याला कोणती शक्ती म्हणतात, अभिधा. आणखीन काही वैशिष्ट्य दिलेले आहेत बघा खाली, म्हणजे त्या घटकाशी निगडीत. मी जर असं म्हटलं की बाबा लांडगा हा शब्द आहे, काय आहे, लांडगा. लक्षात. लांडगा म्हणलं का एकच अर्थ निघतो, काय निघतो की बाबा हिंस्र प्राणी. काय, हिंस्र प्राणी. किंवा एखाद्या वाक्यामध्ये आपण लांडगा हा शब्द वापरला तर तुमच्या डोक्यात एक सरळ अर्थ येतो की एक जंगलातला हिंस्र प्राणी. काय, हिंस्र प्राणी म्हणजे काय, त्या घटकाशी निगडीत. म्हणजे काय, अभिधा शब्दशक्ती. कोणती, अभिधा. हा अर्थ व्यक्त करण्याच्या शक्तीला आपण काय म्हणतो, अभिधा म्हणतो. एक सरळ समाजमान्य जो अर्थ असतो एकदम, त्याच्यामध्ये काही कुचकेपणा नाही, 2 अर्थ नाही, काही नाही, काही नाही. लक्षात. त्या शब्दशक्तीला काय म्हणतात, अभिधा. खाली बघा, असा अर्थ विश्वकोशात शोधल्यास सापडतो. याचा अर्थ विश्वकोशात सापडतो म्हणजे आपल्याकडं शब्दार्थाचं बुक असतं, डिक्शनरी, बरोबर की नाही. त्या डिक्शनरीमध्ये जर आपण जर शोधलं लांडगा म्हणजे काय किंवा लांडगा या शब्दाचा अर्थ काय, तर त्याचा सरळ अर्थ काय निघतो की बाबा एक हिंस्र प्राणी, बरोबर की नाही. त्याचा अर्थ आपल्याला सापडतो. शब्दशः अर्थाला अभिधा म्हणतात. काय म्हणतात, अभिधा. शब्दशः अर्थ, शब्दशः अर्थ म्हणजे काय, अभिधा. मग शब्दशः अर्थ म्हणजे काय की जो आहे तो, दुसरा कुठलाही अर्थ त्यातून निघत नाही. शब्दशः अर्थ म्हणजे काय, अभिधा. नेक्स्ट बघा काय, वाचेतून निघालेला सरळ अर्थ म्हणजेच काय, अभिधा. किंवा थोडक्यात असं म्हणू आपण, वाच्यार्थ म्हणजे काय, अभिधा. म्हणजे काय, अभिधा. लक्षात मी काय म्हणतो, वाच्यार्थ म्हणजे काय, अभिधा. नेक्स्ट बघा आता, शब्द उच्चारल्यावर मूळ वस्तू पदार्थ समोर येते. एखादा शब्द सरळ जर उच्चारला आपण, त्या वस्तूचं चित्र आपल्या काल्पनिक काय होतं, समोर येतं. ती वस्तू लगेच आपल्याला आठवती आणि त्या शक्तीला काय म्हणतात, अभिधा म्हणतात. काय म्हणतात, अभिधा. ही शब्दशक्ती मूळ अर्थाशी संबंधित असल्याने या शब्दशक्तीला प्राथमिक शक्ती असेही म्हणतात. या शब्दशक्तीला काय म्हणतात, प्राथमिक शब्दशक्ती. का प्राथमिक शब्दशक्ती म्हणायचं, कारण मूळ अर्थ समोर येतो. काय येतो, मूळ अर्थ समजतो म्हणू आपण. काय म्हणू, समजतो किंवा आपल्याला कळतो की बाबा प्राथमिक जो अर्थ आहे तो. आता बघा एक उदाहरण दिलेलं आहे, मी एक लांडगा बघितला. काय उदाहरण आहे, मी एक लांडगा बघितला. तुमच्या डोळ्यासमोर लगे एक काल्पनिक लांडग्याचं चित्र तयार झालं असेल. काय,
सरळ आहे. मी रस्त्याने जात असताना मी एक लांडगा बघितला. काही वाकडा तिकडा अर्थ आहे का? दोन अर्थ आहे का? नाही. मी सरळ एका वाक्यात सांगितलं तुम्हाला की मी एक लांडगा बघितला. यातून काय होतं की सरळ समाज मान्य एकच अर्थ निघतो, लांडगा. ठीक आहे. शब्दशः अर्थ काय? लांडगा. वाच्यार्थ म्हणजे काय? माझ्या मुखावाटे. वाच्य म्हणजे कळतं तुम्हाला, बोलतो मी ते. माझ्या बोलण्यातून एकच अर्थ निघतो म्हणजे काय? अभिधा. आणि प्राथमिक शक्ती त्या शब्दामधून एकच अर्थ निघतो, प्राथमिक अर्थ निघतो, म्हणून त्या शक्तीला काय म्हणतात? अभिधा. सरळ समाज मान्य, सरळ बोलायचं. पण मी जर असं म्हटलो की समाजात सध्या लांडग्यांचा वावर खूप वाढलेला आहे, सरळ अर्थ आहे का? नाही. समाजातील लांडगे वेगळे आणि मी एक लांडगा पाहिला हा वेगळा. लक्षात, हा अर्थ वेगळा. जो सरळ समाज मान्य अर्थ असतो त्या शक्तीला आपण काय म्हणतो? अभिधा म्हणतो. काय म्हणतो? अभिधा. दुसरं उदाहरण काय? मी भगवद्गीता वाचली. मी भगवद्गीता वाचली, सरळ अर्थ आहे. मी भगवद्गीता वाचली. तिसरं उदाहरण काय? रस्त्याच्या बाजूला एक घर आहे, एकदम सरळ. माहिती सांगणं, प्रामाणिक माहिती सांगणं. कुठल्या शक्तीत सांगशाल तुम्ही? अभिधामध्ये. ठीक आहे. नेक्स्ट बघा, रोज वडाखाली गोट्यांचा खेळ चालतो. आपलं लहान मुलं मंजी खेळतात. काय खेळतात? मंजी. ठीक आहे. मग सरळ अर्थ आहे. आता लहान मुलांच्या ज्या कविता असतात किंवा उपदेशपर काही रचना असतात. उपदेशपर म्हणजे काय? की तुम्हाला आयुष्यामध्ये सल्ला देण्यासाठी, उपदेश करण्यासाठी काही साधू संतांचे काही अभंग आहेत किंवा उपदेशपर रचना आहेत. ह्या ज्या लहान मुलांच्या कविता आणि उपदेशपर रचना असतात यांच्यात शक्यतो अभिधा शब्दशक्ती असते, म्हणजे सरळ असतात. ते लहान मुलांच्या कविता कोड्यात असतात का? नाही. आता तुम्ही 10वी 11वी 12वीला जातात, ज्यावेळेस कविता तुम्ही अभ्यासतात. कविता म्हणजे पोयम. कविता म्हणजे काय? पोयम. तुम्ही वेगळी कविता नका समजू, सरळ अर्थ घ्या. तुम्ही काय करा? सरळ अर्थ घ्या. कविता म्हणलं की काय घ्यायचं? अभिधा. सरळ अर्थ घ्यायचं, नाही तर वेगळी कविता समजशाल तुम्ही. पहिलीला असताना तुम्हाला समाजामध्ये जो अर्थ शिकवला जातो, सरळ अर्थ, तोच माहीत असतो. हळूहळू तुमचा अभ्यास वाढत जातो मोठ्यापणे. आणि मग कविता पण तुमच्या अवघड होत चालतात. बघा, एका शब्दातून अनेक अर्थ निघताना तुम्ही बघतात. आणि मग एक कविता पण आपल्याला दिलेली आहे पुस्तकामध्ये. निळं आकाश, अंधुक प्रकाश, चमकता तारा, गार वारा. काय कविता आहे? किती छान मस्त दिलेत बघा. निळं आकाश, अंधुक प्रकाश, चमकता तारा, गार वारा. उन्हाळ्याचं सायंकाळचं वर्णन त्या ठिकाणी केलेलं आहे. किंवा सायंकाळचं म्हणू आपण, ते तारा वगैरे चमकतोय, गार वारा येतोय, निळं आकाश आहे. बरोबर की नाही? त्याचं वर्णन त्या ठिकाणी एकदम सरळ सरळ मान्य. नंतर बघा, चलना आई जमिनीवर झोपू, आकाशात चांदण्या किती सांग बघू. बरोबर की नाही? एकदम सरळ समाज मान्य अर्थ. ते लहान मुलगा नादी लावण्यासाठी, लहान मुलगा म्हणतो आईला. लक्षात, आपण ज्यावेळेस लहान असतो त्यावेळेस टी व्ही वगैरे आपल्या घरी नव्हते, किंवा लहान होतो तेव्हा टी व्ही आपल्याकडे नसते, किंवा आपण लहान असतो तेव्हा आपल्याला आकाशातील चांदण्या मोजण्याची खूप मजा वाटते. बरोबर आहे की? टोटलच लागत नाही, एखादी बसकून मध्ये येते. ठीक आहे. बरोबर आहे की नाही? घोळून जातो कॅल्क्युलेशनमध्ये आपल्या. आणि मग पुन्हा आपण रिपीट करतो. एवढे मासूम असतो आपण. काय असतो? मासूम. लहानपणी काहीही कळत नाही, आपण सरळ असतो. काय असतो? सरळ. त्यामुळे लहान मुलांच्या कविता असतील, उपदेशपर काही काव्यरचना असेल किंवा काही रचना असेल, तर ती सर्व रचना कशामध्ये असते? अभिधामध्ये असते. सार्थक, समोर बघ. लक्षात, कोणती शक्ती? अभिधा. अभिधा शक्ती. कोणती शक्ती? अभिधा. बरोबर आहे की नाही? सार्थक, वेड्यावानी करू नको. कोणती शक्ती? अभिधा शक्ती. ठीक आहे. सार्थक, मूर्खासारखं वागू नको. कोणती शक्ती? अभिधा शक्ती. सरळ बोलायचं. काय करायचं? सरळ. लक्षात. नेक्स्ट बघा, आता अभिधा शब्दशक्तीचे सुद्धा 3 प्रकार पडतात. काय पडतात? 3 प्रकार. आता ढोबळमानाने एक गोष्ट सांगतो तुम्हाला, परीक्षेच्या दृष्टिकोनानं तुम्हाला विचारल्या काय जाईल? फक्त अभिधा विचारल्या जाईल. त्यामध्ये जे 3 उपप्रकार आहेत तिचे, अभिधा शब्दशक्तीचे, रूढी, योग, योग रूढी, हे काही तुम्हाला विचारले जाणार नाही, किंवा शक्यतो आतापर्यंत पोलीस भरतीला पडलेलं नाही. लक्षात. पडलं बी तर घाबरू नका जाऊ. लक्षात. तुम्हाला जर अभिधा शब्दशक्ती आली तर 100% ते पण तुम्हाला जमल. लक्षात. मग शब्दशक्तीमधील अभिधा शब्दशक्तीचे किती प्रकार पडलेले आहेत? 3 प्रकार पडलेले आहेत. पहिला प्रकार कडला? रूढी. दुसरा प्रकार कुठला? योग. आणि तिसरा प्रकार कुठला? योग रूढी. मग आता आपल्याला पहिला प्रकार बघायचा आहे. आपण अभिधाचे 3 प्रकार बघणार आहे. पहिला प्रकार कुठला? रूढी. कुठला प्रकार? रूढी. गुढी नाही. काय? रूढी. आता रूढीची व्याख्या काय दिली? शब्दाला रूढीने, परंपरेने मिळालेला फक्त एकच अर्थ म्हणजे कोणती अभिधा? रूढ अभिधा. त्या शब्दाला काय झालं?
रूढीने परंपरेने मिळालेला फक्त एकच अर्थ म्हणजे काय? रूढाभिधा. परंपरेने मिळालेला अर्थ असं म्हणू आपण. शब्दाला परंपरेने मिळालेला अर्थ म्हणजे कोणती अभिधा? रूढाभिधा. कोणती अभिधा? रूढाभिधा. आता एक परंपरेने एखाद्या शब्दाला एक अर्थ मिळालेला असतो. आता या शब्दाचे काय असतात? अवयव पडत नाही, त्याची व्युत्पत्ती आपल्याला सांगता येत नाही. तसेच हे शब्द अभेद्य असतात. काय असतात? अभेद्य. आता तुम्हाला माहिती आहे, आपण थोडक्यात एका प्राण्याचं वर्णन करू. लक्षात, एक खूप मोठा प्राणी समजा, जसं की आपण हत्ती नाव घेतलं, तुमच्या डोळ्यासमोर लगेच एक दिसल, 2 दात, सोंड, मोठे मोठे कान. लक्षात, असा काय असतो? एक हत्ती असतो. रूढी परंपरेने तुम्हाला हत्ती म्हटलं का एक ठराविक प्राणी आढळतो, वेगळा अर्थ निघतो त्यातून नाही. मी डोंगर म्हटलं की तुमच्या नजरेपुढं पण डोंगराचं चित्र उभं राहतं. मी हरिण म्हटलं की तुमच्या डोळ्यापुढं कशाचं चित्र उभं राहतं? हरिण. रूढीने परंपरेने त्या अर्थ त्याला लाभलेला आहे. म्हणजे आपल्या आईनं सांगितलं की ह्या जनावराला हत्ती म्हणायचं, ह्या प्राण्याला हत्ती म्हणायचं, हे जे उंच दिसतं याला डोंगर म्हणायचं, याला झाड म्हणायचं, याला गाय म्हणायचं, याला ससा म्हणायचा. लक्षात, म्हणजे काय? रूढीनं परंपरेनं सांगितलं आपल्याला. काय? रूढीनं परंपरेनं जे आपल्याला अर्थ सांगितले गेले, जे आपल्या संस्कृतीमध्ये आले. आता याची उत्पत्ती आपल्याला सांगता येते का? नाही. हत्ती हा शब्द कुठून आला सांगता येतो का आपल्याला? नाही. जो रूढीने परंपरेनं आपल्याला सांगण्यात आला. आता लहानपणापासून सांगितलं याला पेन म्हणायचं, याला काय म्हणायचं? पेन. लक्षात, आता लहानपणापासून तुमच्या आईने सांगितलं हे पप्पा, हे काय? पप्पा, हे आजोबा. रूढीनं परंपरा आपल्याला काय माहिती? जन्मल्या हे आजोबा आहे, हे आजी म्हणून, किंवा याला हत्तीच म्हणायचं. आपण हत्तीला बैल म्हटलं असतं काय? आपल्याला काही म्हणता येतं कोणाला, बरोबर आहे की नाही? तसंच आहे, रूढी परंपरेनं जे शब्दाला अर्थ प्राप्त होतात आणि मग हे जे अर्थ असतात, ह्या अर्थाला कोणती अभिधा म्हणतात? रूढाभिधा म्हणतात. काय म्हणतात? रूढाभिधा. आता खाली उदाहरणं पण दिलेली आहेत. मी हत्ती पाहिला, हत्ती पाहिला रूढीनं परंपरेनं शब्द आहे, ठीक आहे. मी पाय धुतले. आता पाय आपण याला म्हणतो का? आपल्याला लहानपणापासून सांगितलेलं आहे ह्याला पाय म्हणायचं. काय म्हणायचं? याला पाय. आता तुमच्याजवळ जर एखादं लहान लेकरू असलं तर आपण त्याला शिकवतो. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आलेला अर्थ जो असतो त्याला म्हणायचं रूढी अर्थ. कोणता अर्थ म्हणायचं? रूढी अर्थ. परंपरेने आलेला आहे तो. लक्षात, माझे आजोबा हत्तीला हत्ती म्हणायचे, असं रूढी होतं. माझे आजोबा हत्तीला काय म्हणत होते असं नाही. म्हणून आपल्याला रूढी परंपरेने तो अर्थ भेटला. आणि रूढी परंपरेनं एखाद्या शब्दाचा अर्थ जसा तसा भेटतो आणि त्याचा सरळ समाजमान्य अर्थ जर निघत असेल तर त्याला व्याकरणामध्ये म्हटलं जातं रूढाभिधा शक्ती. कोणती? रूढाभिधा शक्ती. चला पुढे बघा. आई चाकूने भाजी चिरते. चाकू लगी फोकस होतो तुम्हाला. चाकू कळतो ना? चाकू तुम्हाला लगेच चित्र उभं राहतं तुमच्यासमोर. लक्षात, एक बाजून धार, एक बाजून त्याला मूठ. लक्षात, मग एक बाजू बोथड, त्याला चाकू म्हणायचं. चाकू म्हणजे काही वेळा होईन का? नाही म्हणा. रूढी परंपरेनं तो अर्थ आपल्याला प्राप्त झालेला आहे, ठीक आहे. लग्नासाठी मंडप सजला. मंडप ज्याच्या त्याच्या इमेजिन वेगवेगळं असू शकतं. लक्षात, काही काहीला नाईटचा मंडप दिसल, काही काहीला दिवसाचा दिसल, काही काहीला चांगला डेकोरेशन केलेला मंडप दिसल. रूढी परंपरेने आलेला अर्थ आहे, ठीक आहे. बांगड्या सुंदर आहेत. बांगडी हा शब्द रूढी परंपरेने आलेले आहेत. कडं नाही, बांगडी. काय? बांगडी आणि कड्यामध्ये फरक आहे. आणि मग जो परंपरेने एखाद्या शब्दाला सरळ समाजमान्य अर्थ प्राप्त झालेला असतो त्या शक्तीला आपण काय म्हणतो? टाके पाटील, रूढी अभिधा. काय म्हणतो? आता आपण कुठली अभिधा बघतोय? योगाभिधा. कुठली अभिधा? योगाभिधा. लक्षात. आता योगाभिधा बघू आपण. योगाभिधाची व्याख्या काय बघा. ज्या शब्दाचा उगम आणि उत्पत्ती सांगता येते. काय म्हणता येईल? इथं उगम आणि उत्पत्ती सांगता येत होती का? नाही. असे शब्द की ज्या शब्दांचा उगम किंवा काय व्युत्पत्ती सांगता येते. काय सांगता येते. आणि आणखीन काय म्हणतात लेखक की बाबा तसे शब्दाला एकच मूळ अर्थ असतो त्याला योग असे म्हणतात. शब्दाला काय? एकच अर्थ असतो. एकच अर्थ शब्दाला असतो त्याला काय म्हणायचं? कोणती अभिधा? योग अभिधा. ती बघा, रूढी अभिधामध्ये आपल्याला शब्दाची उत्पत्ती किंवा उगम सांगता येत होता का? नाही. आता फरक काय झाला योगमध्ये आणि रूढीमध्ये? फरक एवढाच आहे ईश्वरी की योग अभिधामध्ये आपल्या शब्दाची उत्पत्ती आणि उगम सांगता येतो
आणि रूढीमध्ये उत्पत्ती आणि उगम सांगता येत होतं का नाही. ह्या दोन्हीमधला फरक हाच आहे. बाकी सगळं कॉमन आहे की बाबा एकच समाज मान्य त्या ठिकाणी सरळ अर्थ निघणार आहे. मग आपल्याला पुढं बघा आणखीन काय म्हणतात ते, शक्यतो असे शब्द प्रत्यय साधित प्रकारात असतात. असे शब्द कोणत्या प्रकारात असतात? प्रत्यय साधित प्रकारात असतात. कुठले असतात? प्रत्यय साधित. थोडक्यात मी असं म्हणल की अशा शब्दांना काय असतो? प्रत्यय असतो. काय असतो? प्रत्यय असतो. नेक्स्ट बघा, व त्यांचा मूळ शब्द व प्रत्यय असा विग्रह करता येतो. काय कसा विग्रह करता येतो? मूळ शब्द व प्रत्यय असा विग्रह करता येतो. हा लक्षात. आणि वरच्या शब्दाचा रूढी अभिधामधला विग्रह करता येत होता का? नाही. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची की योग अभिधामध्ये तुम्हाला उगम उत्पत्ती सांगता येते, असे शब्द प्रत्यय साधित असतात. दुसरी गोष्ट अशी की यामधला विग्रह करता येतो, मूळ शब्द वेगळा करता येतो आणि प्रत्यय वेगळा करता येतो. मग आता बघा, भारतीय हा एक शब्द आहे. काय? भारतीय. आता या भारतीय याचा अर्थ काय होतो? भारतात राहणार. काय अर्थ होतो? एकदम सरळ अर्थ आहे. परंतु भारतीय या शब्दाची आपल्याला विग्रह करता येतो किंवा भारतीय या शब्दाची उत्पत्ती भारत या शब्दापासून झालेली आहे हे सांगता येतं. मग कोणती अभिधा? तर योग अभिधा. कोणती? योग अभिधा. भारतीय या शब्दातला मूळ शब्द कोणता आहे? भारत. आणि त्या ठिकाणी प्रत्यय कोणता आहे? इय. काय म्हणू? इय किंवा य प्रत्यय. शेवटी काय? य प्रत्यय. आता या ठिकाणी जर आपण लक्षात घेतलं भारतीय या शब्दाचा अर्थ, तर काय अर्थ होतो? भारतात राहणार. काय? भारतात राहणार. दुसरा शब्द आहे बघा, अनुज नावाचा शब्द आहे. काय आहे? अनुज. आणि या ठिकाणी अनुज या शब्दाचा अर्थ होतो नंतर जन्मलेला. काय? नंतर जन्मलेला. का अगोदर जन्मलेला? नंतर जन्मलेला. शेवटी ज प्रत्यय. काय प्रत्यय? ज. आणि जचा अर्थ होतो जन्मलेला. काय? जन्मलेला. अग्रज नावाचा शब्द आहे. अग्र म्हणजे अगोदर. काय? अगोदर. आणि ज म्हणजे काय? जन्मलेला. मग अगोदर जो जन्मलेला आहे त्याला काय म्हणायचं? अग्रज. आपण एखाद्याला म्हणतो ना, आता तुम्ही रामायण महाभारत मालिका बघत असाल, तुम्ही खूप धार्मिक लोक आहात, इंस्टाग्रामवर दररोज तुम्ही रामायण महाभारत पाहता, बरोबर आहे की नाही? नुसते स्क्रोल करतात. लक्षात, बोटाचा व्यायाम खूप आहे. आणि त्या रामायण महाभारतामध्ये अनुज, अग्रज, भ्राताश्री, पिताश्री, माता असे शब्द येतात. आणि मग आपल्याला प्रश्न पडायला पाहिजे रामायण महाभारत बघत असताना की अनुज कोणाला म्हणायचं? बरोबर आहे की नाही? अनुज म्हणजे काय गर्लफ्रेंड का? नाही. अग्रज कोणाला म्हणायचं? भ्राता कोणाला म्हणायचं? पिता कोणाला म्हणायचं? आता एक प्रणिपात नावाचा एक शब्द आहे. प्रणिपात म्हणजे काय? काय कोण सांगतं मला? आता तुम्ही सप्त्याला जाता, बरोबर की नाही? आता काही लोक म्हणतात सर मला 4 दिवस सुट्टी द्या, आमच्या गावात सप्ताह आहे. मग मला असं वाटतं तुम्ही सप्त्याला गेल्यानंतर प्रणिपात नावाचा शब्द तुमच्या कानावर एकदा तरी पडायला पाहिजे. प्रणिपातचा अर्थ काय होतो? तुलसी. नाही सांगता. प्रणिपात म्हणजे काय? आपण एखाद्या व्यक्तीचे ज्यावेळेस चरणस्पर्श करतो, चरण म्हणजे तो बी कळायला पाहिजे. चरण म्हणजे काय? पाय. बरोबर आहे की नाही? प्रणिपात. पद म्हणजे काय? पाय. प्रणाम ज्यावेळेस आपण पायावरती करतो त्याला काय म्हटलं जातं? प्रणिपात. आता एक हिंदी मालिकामध्ये एखाद्या मोठ्या व्यक्तीसोबत एखादी लेडीज बोलत असते आणि मग एक स्टेटमेंट असतं बघा, पाय लागूजी. काय? पाय लागू. तेच संस्कृतमध्ये काय? प्रणिपात. काय? प्रणिपात. वेगळं काय तरी. तुमचे गुरु उद्या तुमच्या समोर आले आणि तुम्हाला पाया पडतो असं म्हणायला जरा वेगळं वाटत असलं, ऑकवर्ड वाटतं, जरा लाज थोडंसं असं आपल्याला फील वेगळं होतं. मग आपण शॉर्टकट जाणलं प्रणिपात गुरुजी. गुरुजी बी तेवढं तज्ञ पाहिजे. एक मेन गोष्ट. आता आपण प्रणिपात या शब्दाचा अर्थ समजेल असे गुरुजी पाहिजे. बरोबर आहे की नाही? नाही तर गुरुजी आता सारे हिरोजी झालेले आहे. बरोबर आहे की नाही? मग आता ते प्रणिपात हा शब्दाचा अर्थ काय होतो? पाय लागू किंवा पदस्पर्श करणं, पाया पडणं, आपल्या गावठी भाषेमध्ये प्रणाम करणं. काय? प्रणाम करणं. सरळ अर्थ आहे. आता आपण बघतो योगाभिधा. कोणती अभिधा? योगाभिधा. योगाभिधामध्ये पुन्हा एकदा सांगतो मी, शब्दाची उत्पत्ती सांगितली जाते
लक्षात त्यातले त्यात शब्द कसा तयार झाला, कोणत्या शब्दापासून तयार झाला हेही सांगता येतं. आणि एक समाजमान्य अर्थ असतो, एकदम सरळ अर्थ असतो. अशा शब्दाचा विग्रह करता येतो. अशा शब्दांना बऱ्याच वेळेस प्रत्यय लागलेले असतात. काय असतात? प्रत्यय. आणि हे शब्द विग्रह करत असताना मूळ शब्द आणि प्रत्यय वेगळा करता येतो आणि सरळ अर्थ यातून निघतो. म्हणून याला कोणत्या अभिधा म्हणतात? योगाभिधा. एकदम सोपं आहे बघा. एक छोटंसं वाक्य दिलेलं आहे त्यांनी की वरील वाक्यात भारतीय शब्दाला भारतातील व्यक्ती, नागरिक असा स्वतःचा स्वतंत्र असा एकच अर्थ आहे. शिवाय भारत हा मूळ शब्दसुद्धा त्या ठिकाणी सांगता येतो. मी पहिलेच सांगितलं तुम्हाला, पुन्हा एकदा सांगतो. योगाभिधा म्हणजे काय? उगम आणि उत्पत्ती सांगता येते. एकच अर्थ शब्दाला असतो, त्याला आपण योगाभिधा म्हणतो. प्रत्यय साधित शब्द असतात, मूळ शब्द व प्रत्यय असा विग्रह वेगवेगळा करता येतो. याला काय म्हणायचं? योगाभिधा. आता बघा पुढची जी तिसरी कन्सेप्ट आहे ती म्हणजे काय? योग रूढी. काय? योग रूढी प्रकार. पहिला प्रकार बघितला आपण रूढी अभिधा, दुसरा प्रकार बघितला योग, आणि आता तिसरा कोणता बघतोय? योग रूढी. इथं बी एकदम सोपं आहे. ज्या शब्दाची उत्पत्ती सांगता येते, या उत्पत्तीनुसार यात अनेक घटक मोडत असले तरी रूढीने मात्र त्यातील एकाच विशिष्ट अर्थ घेतला जातो. असे जे शब्द असतात त्यांना आपण काय म्हणतो? योग रूढी. जसं मी एक उदाहरण घेतो. काय सांगितली व्याख्या? की ज्या शब्दाची उत्पत्ती आपल्याला सांगता येते, या उत्पत्तीनुसार यात अनेक घटक समाविष्ट असतात, परंतु आपण काय करतो? रूढी परंपरेने ते अनेक घटक लक्षात घेतो का? नाही, एकच अर्थ लक्षात घेतो. काय घेतो? एकच. बघा एक उदाहरण देईल मी, पंकज नावाचं. काय? पंकज. तुम्हालाही माहिती आहे की पंकज म्हणजे काय? चिखलात जन्मणारे. काय? चिखलात जन्मणारे. असे आपण जर अर्थ घेतला किंवा असे अनेक घटक आहे चिखलात जन्मणारे. काय काय घटक? जसं की कमळ आहे, पान बेडूक आहे, पाण्यात राहणारं बेडूक. त्याच्यानंतर मासे येतात, पान गवत आहे. पण आपण काय करतो? पान कणीस आहे, पंधड ते असतं ना, पंधड माहिती ना तुम्हाला, ते पाण्यातच जन्मतं. आलं लक्षात? मग आपण पंकज फक्त एक ठराविक शब्दासाठीच किंवा एक ठराविक वस्तूसाठी त्याचा अर्थ घेतलेला आहे. पंकज म्हणजे काय? कमळ. पंकज म्हणजे काय? कमळ. पुन्हा एकदा मी योग रूढीकडे येतो, पुन्हा एकदा व्याख्या सांगतो. ज्या शब्दाची उत्पत्ती सांगता येते, या उत्पत्तीनुसार यात अनेक घटकांचा समावेश होतो, परंतु आपण काय करतो? अनेक घटक लक्षात घेतो का? नाही घेत. फक्त एकच घटक लक्षात घेतो. त्याला म्हणायचं योग रूढी अभिधा. मी जर म्हटलं पंकज, पंकज या शब्दाचा अर्थ होतो चिखलात जन्मणारे. मग चिखलात जन्मणारे अनेक घटक आहेत, अनेक प्राणी आहे, वनस्पती आहे, अनेक गोष्टी आहे, परंतु आपण पंकज एकाच घटकाला म्हणतो, तो म्हणजे काय? कमळ. काय म्हणतो? कमळ. मग या ठिकाणी आपल्या साध्या भोळ्या भाषेमध्ये, गावठी भाषेमध्ये आपल्याला योग रूढी याची पुन्हा एक व्याख्या करता येईल की बाबा योग रूढी या शब्दाची किंवा या अभिधा शक्तीची उत्पत्ती आपल्याला सांगता येते. याच्यामध्ये अनेक घटकांचा समावेश होतो, पण आपण काय करतो? ठराविक एका घटकाचाच त्या ठिकाणी काय करतो? वापर करतो. काय करतो? वापर. याला काय म्हणायचं? योग रूढी. आता बघा खग नावाचा एक शब्द आहे. काय? खग. खग म्हणजे काय? आकाशात उडणारे. काय म्हणू आपण त्याला? आकाशात उडणार. आता आकाशात बऱ्याच गोष्टी उडतात. आपण सगळ्याच घेतो का आपण? नाही. कचरा असतो, एखादं काही असतं समजा. लक्षात? आकाशात पक्षी आहे, विमान आहे, हेलिकॉप्टर आहे. मग आपण विमानाला खग म्हणायचं का? अनेक घटक हे आकाशात उडतात सध्या घडीला आपल्या आधुनिक युगामध्ये. मग आपण सगळेच घटक लक्षात घेतो का? खग म्हणजे आपण एकच घटक लक्षात घेतो, पक्षी. कोणता? पक्षी. कोणता? कोणती अभिधा? योग रूढी. चला, सर्प नावाचं. सर्प म्हणजे काय? सरपटणारे. काय? सरपटणारे प्राणी, त्याला आपण काय म्हणतो? सर्प. मग सरपटणारे प्राणी कुठला आहे? सरडा आहे, मगर आहे, पाल आहे, घोरपडे, अजून काही बरेचसे. हा लक्षात. पण सर्प म्हटलं का आपल्या डोक्यात काय येतो? काय येतो? साप. सर्प म्हणजे सरपटणारे प्राणी. आपण सर्प या शब्दाच्या अनेक घटकाशी जरी त्याची तुलना करत असलो तर एकाच घटकाकरता आपण सर्प हा शब्द वापरलेला आहे. कोणती शक्ती? योग रूढी. मी येतो योग रूढी या शब्दाच्या योग रूढी अभिधा शक्तीच्या व्याख्याकडे. व्याख्या अशी बघा, ज्या शब्दाची उत्पत्ती सांगता येते, या उत्पत्तीनुसार यात अनेक घटकांचा समावेश होतो, पण आपण एकाच घटकाशी निगडीत तो शब्द समजतो, त्याला कोणती अभिधा शक्ती म्हणतात? तर योग रूढी अभिधा शक्ती. आता आपल्याला उद्या जे बघायचं आहे ते व्यंजना शक्ती. कोणतं? व्यंजना शक्ती. ते आपण उद्या बघू. काही अडचण नाही. लक्षात? हे आपलं आज व्यवस्थित झालेलं आहे. उद्या येताना याचंही वाचन करून या.